नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की कॅपराउंड 2 कॉलेज कोड तुम्हाला फिलअप करता येत नाही आहे, कारण जोपर्यंत सीट मॅट्रिक्स पब्लिश होणार नाही। परंतु विद्यार्थी मित्रांनो, जो वेट होता तो संपलेला आहे। 19 ऑगस्ट रातच्या 10 नंतर ही प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स कॅपराउंड 2 साठी लागलेली आहे। एकंदरीत पूर्ण PDF मध्ये काय माहिती तुम्हाला बघून घेण्याची आहे, काय गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहे, जेणेकरून तुम्हाला कॉलेज कोड टाकताना तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला PDF मध्ये सगळ्यात अगोदर जर एका कॉलेजचे एग्जाम्पल घेतलं, उदाहरणार्थ कॉलेज ऑफ नर्सिंग सर जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई, ठीक आहे। कॉलेज कोड तुम्हाला स्क्रीनवरती शो होत असेल। त्यानंतर आहे गव्हर्नमेंट आहे का प्रायव्हेट आहे, त्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इनटेक कॅपॅसिटी। यावरूनच तुम्हाला कळेल की किती जागा या कॉलेजच्या रिकाम्या राहिलेल्या आहेत। आता फक्त तुम्ही एक आकडा ध्यानात ठेवायचा की 50 जागा ह्या रिकाम्या राहिलेल्या आहे। आता यानंतर बघा की एकंदरीत आताच्या कोट्यामध्ये किती जागा उर्वरित राहिलेल्या आहेत। इथे यांनी स्टेट कोटा दिलेला आहे, म्हणजे जो राज्य कोटा आहे त्यामध्ये SC प्रवर्ग याच्यासाठी फक्त PWD कोट्यासाठी एक जागा आहे, ST साठी एकही जागा नाही आहे, VJ साठी 0 जागा आहे, N1 म्हणजे NT1 NT2 आणि NT3 प्रवर्गासाठी एकंदरीत 0 जागा आहे, OBC कॅटेगरीसाठी जनरल म्हणून 4 आणि ह्युमन साठी 2। तर टोटल जर विचार केला आपण 4 आणि 2। आता त्यानंतर जे इतर कोटी असतात महाराष्ट्र राज्यातील ते आहे SC BC EWS आणि ओपन। एकंदरीत त्याच्यासाठी 2 2 1 1 असे तुम्हाला येथे नंबर शो होत असतील। तर हेच एकंदरीत या जागा उर्वरित आहे। आता यानंतर तुम्हाला सरळ दिसत असेल स्टेट टोटल, म्हणजे राज्याचे जे काही कोटे आहेत, उदाहरणार्थ जे काही SC ST तर ओपन पर्यंत ज्या कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीच्या ज्या एकूण जागा आहे विद्यार्थी मित्रांनो त्या आहे 15, ठीक आहे। आता 15 जागा आहे। तर त्यानंतर बघा अदर रिझर्वेशन म्हणजे राज्य कोट्याच्या बाहेरील जे रिझर्वेशन आहे, उदाहरणार्थ D1 म्हणजे डिफेन्स, अनाथ, नंतर अपंग, हे जे रिझर्वेशन आहे त्यामध्ये सुद्धा एक जागा उरते। तर एकंदरीत असा विचार केला तर 15 आणि 1 म्हणून 16 जागा या कॉलेजसाठी उरलेल्या आहेत। तर एकंदरीत आता मगा तुम्हाला काय ध्यानात ठेवायचं सांगितलं होतं मी की 50 जागा, ठीक आहे। 50 जागा वजा 16 जागा, तर एकंदरीत ज्या जागा उरतात त्या जागा या कॉलेजने भरलेल्या आहेत। आता उर्वरित फक्त 16 जागा राहिलेल्या आहेत। तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे काही 247 BSc नर्सिंग कॉलेज आहे त्या प्रत्येक कॉलेजच्या जी इनटेक कॅपॅसिटी बघा, उदाहरणार्थ इथं 100 आहे तर इथं 24 आहे। तर एकंदरीत उरलेल्या जागा ह्या 24 आहे। तर अशाच गव्हर्नमेंटचे कॉलेज असो किंवा प्रायव्हेट कॉलेज असो, सेम ॲज इट इज तुमच्यासाठी त्या कॉलेजने राखीव ठेवलेल्या जागा किती आहे ह्या बघा, ठीक आहे। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉलेज कोड कसे टाका, ठीक आहे। मी अगोदर सुद्धा तुम्हाला ते सांगितलेलं होतं। जर तुम्हाला पुणे जिल्ह्यात पाहिजे, मुंबई जिल्ह्यात पाहिजे, पालघरमध्ये पाहिजे, नागपूरमध्ये पाहिजे, तर विद्यार्थी मित्रांनो त्या जिल्ह्यातील असणारे जे कॉलेज आहे, आता ते कॉलेज तुम्हाला माहिती कसे पडेल, तर नक्की तुम्ही काय करा या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन BSc नर्सिंग कॉलेजबद्दल माहिती दिलेली आहे। प्रत्येक जिल्ह्यातील कोणकोणते कॉलेज आहे त्याची लिस्ट काढून घ्या, तो व्हिडिओ बघा आणि त्यानंतर तुम्ही प्रत्येक जिल्ह्यातील असणारे जे कॉलेज तुम्हाला जिथं प्रवेश घेणं असेल तिथं उरलेल्या जागा किती आहेत, उदाहरणार्थ 26 आहे का 8 आहे का 15 आहे, याबाबत सविस्तर माहिती काढा। आता त्यानंतर सुद्धा आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमच्या कॅटेगरीसाठी त्या कॉलेजला जागा शिल्लक राहिलेली आहे का नाही। आता जर पहिल्याच कॉलेजचं जर एक्झाम्पल घेतलं, SC कॅटेगरीसाठी जागा उरलेली नाही आहे, फक्त PWD कोट्यासाठी आहे, ST VJ N1 N2 N3 या कॅटेगरीसाठी जागाच नाही। तर एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांना इथे प्रवेश हवा असेल तर त्या विद्यार्थ्यांनी जरी या कॉलेजचा कॉलेज कोड टाकलेला असेल तरी सुद्धा त्यांना ते कॉलेज लागणार नाही, याची सुद्धा तुम्ही नोंद घ्यायला हवी। कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सीट मॅट्रिक्स हे एकदम मोस्ट इम्पॉर्टंट टूल आहे तुमच्या कॉलेज प्रवेशासाठी। तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, आपण या 247 कॉलेजबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे की सीट मॅट्रिक्स काय असते, यामध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवाव्या लागतील। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पूर्ण जे सीट मॅट्रिक्स आहे हे कळालेली असेल, तुम्हाला यामध्ये एकही प्रकारची शंका राहिलेली नसेल। परंतु आता याबद्दल जर तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही काय करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या फ्री काउन्सिलिंग या व्हॉट्सअप चॅनल ग्रुपशी जॉईन व्हा, तेथे तुम्ही जुळून आमच्याशी संपर्क साधू शकता। आता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा,
पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.